शिवसेना उम्मीदवार रितेश कमलेश राय के जाहिर सभा से उदय सामंत का बेबाक संदेश। बता दें कि मुंबई महानगर पालिका चुनाव में मुकाबला तो है, लेकिन अंधेरी पूर्व वार्ड क्रमांक 86 से शिवसेना उम्मीदवार रितेश कमलेश राय की जीत सुनिश्चित मानी जा रही है। बदल गया है चुनावी समीकरण। सागबाग में 8 जनवरी की शाम को भव्य जाहिर सभा का आयोजन किया गया, जहां पर शिवसेना नेता उदय सामंत, सांसद रविंद्र वाडेकर, विधायक मुरजी पटेल, पूर्व नगर सेवक कमलेश राय, सुषमा राय सहित बड़ी संख्या में बीजेपी और शिवसेना के कार्यकर्ता और पदाधिकारियों के साथ साथ स्थानीय लोगों की मौजूदगी बेहद खास रही। आप इस वीडियो में देख सकते हैं कि कितनी बड़ी संख्या में लोग पहुंचे हैं। युवा नेता रितेश कमलेश राय को अपना आशीर्वाद देने हेतु नेताओं ने आह्वान किया है कि आने वाले 15 जनवरी को रितेश राय जन्मदिन है और उसी दिन वोटिंग है। आप अपना बहुमूल्य वोट देकर रितेश को मजबूती दे, ताकि रितेश कमलेश राय निरंतर आम जनमानस की सेवा करते रहें। इतना ही नहीं, मंच पर एनसीपी शरद पवार पक्ष के कार्यकर्ताओं ने शिवसेना शिंदे गठ में पक्ष प्रवेश किया। महानगरपालिकेचं आहे। 2017 रोजी मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन झालं। 2022 ला पुनश्च इलेक्शन व्हायला पाहिजे होतं, परंतु काही कारणाने ते पुढे ढकललं गेलं। होणार म्हणणारे हे इलेक्शन आज आपल्या समोर आले 15 तारखेला, आणि या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेचा कायदा 1888 म्हणजे इंग्रजांच्या काळात असलेला 1888च्या कायद्याच्या अनुषंगाने मुंबईची महानगरपालिका या इथं इलेक्शन कमिशनने डिक्लेअर केल्याप्रमाणे राज्यातल्या 29 महानगरपालिका आणि 1+ असलेली मुंबई महानगरपालिका याचं इलेक्शन लागलेलं आहे। यामध्ये 227 वार्ड आहे। या 227 वार्डमध्ये आपले उमेदवार 86 क्रमांकाच्या वार्ड मधून उभे आहेत रितेशजी राय। यांचे वडील पिताश्री हे देखील मागे नगरसेवक होते, त्यांच्या आई या देखील नगरसेवक होत्या, आणि एक कामाचा वारसा लागलेला सुशिक्षित तरुण आज शिवसेना, भाजपा, आरपीआयच्या वतीने आपल्या समोर इलेक्शन लढवत आहे। त्याला विजयी करण्यासाठी आणि ते सांगण्यासाठी मी आलेलो आहे। इथून आपली जी राहिलेली कामं आहेत ती चांगली करण्यासाठी आपल्याला एक तरुण, आणि आता एआयचं युग आहे, ज्याला कळतं तोच करू शकतो, जो शिकलेला आहे तो करू शकतो, अन्यथा कोणी करणार नाही। म्हणून एक क्वालिफाईड इंजिनियर आपल्या समोर उभा आहे, त्याला तुमचा आशीर्वाद द्याल अशा प्रकारची आशा करून मी आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तब बोला था कि तू जहां भी काम करेगा, जहां भी लोगों का काम रहेगा, तेरे क्षेत्र में छोटी से छोटी समस्या के लिए मैं आऊंगा और वो समाधान निकाल के जनता का काम कर दूंगा। और उसके बाद से मैं जब भी गया हूं, चाहे वो ऑटो रिक्शा वालों का काम हो, चाहे टैक्सी वालों का काम हो, चाहे किसी हॉकर्स वालों का काम हो, चाहे दूध बेचने वाला का काम हो, चाहे गरीब से गरीब आदमी का काम हो, चाहे पानी की समस्या हो या पुलिस स्टेशन की समस्या हो, जो जो समस्या रहती है उसके लिए, चाहे हॉस्पिटल की समस्या हो, किसी के एडमिशन की समस्या हो, सारे काम के लिए उदय सामंत साहब फोन उठाकर डायरेक्ट अधिकारी को करते हैं और उसका रिजल्ट आता है। और सामान्य से सामान्य सारे लोगों को अच्छा घर मिले, अच्छा फ्लैट मिले, और जो गरीब और सामान्य लोग हैं साहब, उनके बच्चे भी फ्लैट में समय से जाके खेल के आवे, पढ़ाई करें, कोई इंजीनियर बने, कोई डॉक्टर बने, कोई पुलिस वाला बने, कोई अधिकारी बने, और जैसे बड़े लोगों का धारा प्रवाह चलता है, आपके बच्चे भी बन के अपने माँ बाप को सुख चैन से रखें। ये उदय सामंत साहब चाहते हैं और यही मैं निवेदन करूंगा कि हम लोग काम करते हैं, आज लोग आके भड़काते हैं। ये तो भारतीय जनता पार्टी शिवसेना से लड़ रहे हैं, मुसलमान भाइयों के बीच में जाके डराने का काम करते हैं। मैं उनको बताना चाहता हूं कि इस क्षेत्र में लाडकी बहन योजना का जब फॉर्म भरा जा रहा था, मेरी ऑफिस बगल में थी, हम लोग बुला के कभी ये नहीं देखे कि कौन हिंदू है, कौन मुसलमान है, कौन सिख है, कौन ईसाई है। जो हमारी बहनें इस क्षेत्र में रहती हैं तो हमारी सगी बहनें से बढ़ के हैं। उनका फॉर्म भरवाया गया। तो बोलता हूँ साहब,
मराठी समाज को हम लोग बड़ा भाई मानते हैं, लेकिन छोटे भाई रह के हम लोग भी उत्तर भारतीय कंधे से कंधा मिला के हमेशा चलते हैं। हम हमेशा कहते हैं कि जहां मराठी भाइयों का पसीना गिरेगा वहां उत्तर भारतीय समाज खून गिरा के आपके साथ काम करेगा, लेकिन हम लोग गद्दारी नहीं करेंगे, खुददारी के साथ रहेंगे। और इसीलिए उदय सामंत साहब बोले, कमलेश मैं आ रहा हूं तेरे एरिया में, मीटिंग रख, मैं आके वहां बात करूंगा। और रितेश को हमने टिकट दिया है, मैं नहीं बोलने गया था, मुर्जी भाई बोले कि रितेश को टिकट दिया जाए, और इंजीनियर है, मेहनत कर रहा है, 10 साल से काम कर रहा है, चाहे पानी की समस्या हो, चाहे 7 हिल में हॉस्पिटल की समस्या हो, मुर्जी भाई को 3 बजे जगा के वो फोन करवाता है। और किसी का 3 लाख बिल है तो 50,000 रुपया दे के और लेके आता है पेशेंट को, ये काम करता है वो हर जगह। इसलिए उसको टिकट पार्टी ने दिया और वो लड़ रहा है। लोग बोलते वंशवाद चल रहा है, अगर वो मेरा बेटा नहीं रहता तो भी उसको पार्टी टिकट देती। वो जिला अध्यक्ष था युवा सेना का, काम कर रहा है, इसलिए टिकट पार्टी ने दी है। इसलिए मैं शिवसेना, भारतीय जनता पार्टी और आरपीआई के सभी लोगों से निवेदन करूंगा कि आप अपना बहुमत धनुष बाण पे देकर, 15 तारीख को उसका जन्मदिन है, एक वोट देके आप उसको बख्शीश दो। 16 तारीख को केक लेके आपके दरवाजे पे रितेश राय खड़ा रहेगा। ये मैं आपको वचन देते हुए मैं खाली एक शब्द कहूंगा रितेश के बारे में कि शिव सैनिक नाम है मेरा, सामाजिक काम है मेरा, मिटा दूं जुल्म की हस्ती, यही पैगाम है मेरा, यही पैगाम है मेरा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। दिल से धन्यवाद देना चाहता हूं, क्योंकि मैं कोई पॉलिटिशियन, कोई बड़ा नेता नहीं हूं, आप लोगों का बेटा हूं, आप लोगों का भाई हूं। कभी भी आप मुझे फोन करते हो, रितेश करके बुलाते हो, कभी दादा या कभी कोई बड़ा भाई बोल के कभी किसी ने नहीं बुलाया। तो आज आप लोगों को बोलना चाहता हूं कि जैसे राय परिवार और शिंदे गढ़ के सारे पदाधिकारी काम करते हुए आए हैं, पिछले 15 साल से हम यहाँ पे काम कर रहे हैं। बहुत लोग बोलते हैं कि 15 साल में उन्होंने क्या किया, तो 15 साल में आपको यह बताना चाहता हूं कि 15 साल में भाजपा और शिवसेना सरकार के बिना और कोई भी काम अगर यहाँ हुआ होगा तो आप जो बोलना मैं हार जाऊंगा। चाहे रोड का काम हो, चाहे गटर का काम हो, पिछले 15 से 20 साल से यहाँ पे किसी ने ग्राउंड नहीं बना पाया था, और ग्राउंड बनाने का काम अगर किसी ने किया है तो मैंने किया है सबसे पहले। तो आज आपको बोलना चाहता हूं कि बोलने के लिए चीजें कम पड़ जाएगी। हमारे सागबाग का कंक्रीट रोड हो, या हमारे सागबाग का अंदर का रोड हो, या मंदिर का शेड बनाने का काम हो, या ड्रेनेज का काम हो, या किसी का पुलिस स्टेशन का काम हो, कभी किसी के हॉस्पिटल का काम हो, बीएमसी रिलेटेड कोई भी काम हो, तो हमारे पदाधिकारी और हम ही यहाँ पे खड़े होकर करते हैं। तो जो भी आपको ऐसे बोलने आएगा उनको करारा जवाब देने का काम आपको करना है। तो आप लोगों से यही निवेदन करूंगा कि आने वाले 15 तारीख को धनुष्य बाण के निशानी पे 5 नंबर बटन पे आप लोगों को बटन दबा के आपका आशीर्वाद देना है, और 5 साल जब भी मेरी जरूरत पड़ेगी आपके सेवा में हमेशा तत्पर रहूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारत माता की सर्वांना जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजी, आपला प्रभाग क्रमांक 86 चे उमेदवार रितेश रायजी, कमलेश रायजी, सुषमा रायजी, माजी नगरसेवक सुरेंद्र दुबेजी, आमच्या विभाग प्रमुख वैलेताई, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी माता, आजची हा जाहीर सभा रितेश राय हा विजय सभा आहे असं मी तुमच्या सगळ्यांच्या समोर घोषित करतो। पूर्ण विश्वास आहे हा वॉर्ड आपल्या सर्वांच्या साक्षीने मी माननीय सावंत साहेबांना सांगू इच्छितो की हा वॉर्ड आम्ही 100% जिंकणार आहेत। कारण हा वॉर्डात गेले 15 वर्ष कमलेश भाईंनी काम केलेले आहेत। 1 वर्षापासून मी आमदार आहे। हा शाकबाग विभागात पाण्याचा विषय होता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण आता नसेल, कारण पाण्यासाठी आपण काय काय केले तुम्हाला सर्वांना माहिती आहे। सर्व सिमेंट रोड नवीन बनवले, बाजूला साहेब जवळजवळ 4 एकरच्या जागेवर एक गार्डन बनवले,
ऐतिहासिक गार्डन असं आपण केलेलं आहे. सागबागच्या जेवढ्या एखाद्या सोसायटी आहेत सगळ्या सोसायटीमध्ये काही ना काही आपण काम केलेले आहेत. तुम्हाला सांगतो सागबागला जेवढे मंडळ आहेत गेल्या 20 वर्षापासून प्रत्येक मंडळ आपल्याशी जोडलेले आहेत. माझी लाडली बहीण आहेत. महाराष्ट्र सरकारने आपले मुख्यमंत्री आमचे नेते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे लाडली बहीण योजना चालू केली आहे. मला वाटतं सर्वांचा फायदा हा माझी आई भगिनींना झालेला आहे. हा लाडली बहीण योजना कधी बंद होणार नाही याची ग्वाही उदय सामंत साहेब स्वतः देतील. मी हा विभागाचा आमदार म्हणून तुम्हाला एक शब्द देतो की रितेश रायला तुम्ही निवडून द्या. त्यांना कुठेही आम्ही कमी पडू देणार नाही. इथे सागबाग पासून दिल्लीपर्यंत आपली सरकार आहे आणि समोरच्याकडे काय नाही. मी तुम्हाला सांगतो ते खाली तोप आहे. खाली तोपला आज मी आव्हान करतो रितेश राय हा निवडून जाणार आहे. तुम्हाला जे काय करायचं ते करून घ्या आणि उद्यापासून रितेश आपला जलवा दिसेल. तू काळजी करू नको अजिबात. हा सीट 100% आपण निवडून जाऊ आणि विकास होईल. मुंबईच्या महापौर हे आपल्याच बसणार आहेत. मी आपल्या सर्वांना कडकडीची विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणावर आपला धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि रितेशला विजय करा. तुमच्या विभागाचं एकही काम रितेश आणि मी शिल्लक ठेवू देणार नाही. हॉस्पिटलचा विषय असो, पोलीस स्टेशनचा असो, मुंबई महानगरपालिकाचा विषय असतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण प्रत्येक शनिवारी जनता दरबार भरतो. जे जे काय काम असतील ते रितेश बरोबर खंबीरपणे मी उभा राहून आपण तुमच्या विभागाचं काम करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर रितेश राय यांचा विजय निश्चित आहे. मी आताच रितेशच्या वडिलांना विचारत होतो की रितेशचं वय किती. रितेशचं वय फक्त 29 आहे आणि 29व्या वर्षी तो महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातो. जेव्हा एखादा तरुण कार्यकर्ता निवडणुकीला उभा राहतो त्यावेळी त्याची बदनामी करणं, त्याला नामोहरम करणं हा काही लोकांचा धंदा असतो. तो आमच्या विरोधकांचा आहे. रितेश अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी देखील विधानसभेची निवडणूक वयाच्या 28व्या वर्षी लढवली होती आणि जर महिला भगिनी आपल्या बरोबर असतील, सगळे तरुण सहकारी आपल्या बरोबर असतील आणि वरिष्ठांचा आशीर्वाद असेल तर रितेश रायला कोणी राजकारणामध्ये रोखू शकत नाही. नितेश रायचा विजय हा 16 तारखेला निश्चित आहे. मुर्जी काकांनी सांगितलं की उद्यापासून आता त्यांचा जलवा आपल्याला बघायचा आहे. मुर्जी काकाचा जलवा फक्त या वॉर्डमध्ये नाही, मुर्जी काकाचा जलवा अख्ख्या मुंबईमध्ये आहे. त्याच्यामुळे मुर्जी काका आमच्या सगळ्यांच्या पेक्षा तुमची जबाबदारी मोठी आहे. रितेश हा तुमचा मुलासारखा आहे, कमलेश हा तुमच्या भावासारखा आहे आणि म्हणून तुमच्या मुलासारखा असलेला उमेदवार हा अतिशय मोठ्या मताधिक्यानं महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे यासाठी तुम्ही अहोरात्र मेहनत कराल याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात चिंता नाही. कारण मुर्जी काकांचं काम मी वायकर साहेबांच्या निवडणुकीला अतिशय जवळून बघितलेलं आहे. मुर्जी काकांना जर एकदा मनावर घेतलं तर त्याला कुठची ताकद रोखू शकत नाही. हे मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे कमलेशजी असतील, आमचे मुर्जी काका असतील, भाजपाचे आमचे सर्व सहकारी असतील, ते एक दिलानं काम करतायत. परंतु एक दिलानं काम केल्यानंतर रितेशला वाढदिवसाची भेट मिळाल्यानंतर रितेश मला तुला एक सूचना करायची, एक विनंती करायची आहे. आपण ज्यावेळी नगरसेवक होतो, आपण ज्यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य होतो, आपण ज्यावेळी आमदार होतो, आपण ज्यावेळी खासदार होतो त्यावेळी आपलं पुढचं राजकीय आयुष्य हे लोकांसाठी समर्पित असलं पाहिजे. की आपण ज्यावेळी राजकारणामध्ये पडतो, आपण ज्यावेळी राजकारणामध्ये नगरसेवक बनतो, आमदार बनतो त्यावेळी आपण जनतेसाठी बांधील असतो. आपलं वैयक्तिक काम सांगून आपण दूर जाऊ शकत नाही. 24/7 जसं तुम्हाला पाणी पाहिजे तसं 24/7 रितेशनं देखील आपल्यासाठी काम केलं पाहिजे. ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे आणि तो 29व्या वर्षी इंजिनियर असताना निवडणूक लढवतो. सिव्हिल इंजिनियर आहे ना, त्याच्यामुळे बांधकाम कसं करायचं हे त्याला चांगलं माहिती आहे. कुठची वीट कुठं लावायची, कुठचा चिरा, आमच्या कोकणामध्ये त्याला चिरा म्हणतात, चिरा कुठं लावायचा आणि कुठं कमकुवत वीट लावायची आणि कुठं कमकुवत चिरा लावायचा हे कमलेशभाईने शिकाय की नाही शिकाय ना. त्याच्यामुळं कायमस्वरूपी मी आल्यापासून बघतो तो हसतच आहे. त्याचा चेहरा हसतमुख आहे
आणि मी तुला सूचना करतो आणि कमलेशराय तुम्हाला देखील विनंती करतो की जसा आज उमेदवार म्हणून त्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे, महानगरपालिकेची निवडणूक लढल्यानंतर त्याच्या मतदारसंघातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे, तरुणाच्या चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे, वरिष्ठांच्या चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी मिळून समर्पित भावनेनं काम केलं पाहिजे. आज महिलांची संख्या माझी नजर पोचत नाही इतकी लांब आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू आहे की नाही? नक्की फायदा होतोय की नाही? मग ती बंद करायला कोण निघालं होतं? ती बंद करायला काँग्रेस, युबीटी आणि उरलेले सगळे पक्ष निघाले होते. परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी तुम्हाला शब्द दिला होता की या पृथ्वी तलावर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा पुन्हा एकदा मी आपल्याला दिलेला शब्द आहे. असा प्रश्न, गार्डनचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, मुर्जी काका हे तुम्ही आणि कमलेश रायने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करून दाखवलेली आहे. पण समोरच्यांची परिस्थिती काय? समोरच्या सभेला येऊ शकत नाही, फक्त टीव्हीवर मुलाखती चालू आहे, बरोबर ना? आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, मुंबई महाराष्ट्रापासून आम्ही तोडू देणार नाही. अरे बाबा, तोडली कोणी आणि कोण तोडणार आहे? गेली 25 वर्ष तुम्ही आम्ही हेच ऐकतोय. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली की मुंबईला महाराष्ट्रापासून आम्ही तोडू देऊ शकणार नाही, आम्ही तोडायला देणार नाही, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. पण मी तुमच्या साक्षीनं सांगतो की ज्यावेळी एखाद्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये किंवा नेत्याच्या मनामध्ये महाराष्ट्रापासून मुंबई बाजूला करण्याचा थोडा जरी विचार आला तर त्याला पहिल्यांदा शिवसेना कडाडून विरोध करेल आणि रस्त्यावर उतरेल. कारण मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे, तो कोणी कधी दूर करू शकत नाही. त्याच्यामुळे हे सारखं मिळमिळीत सारखं बोलणं हे 25 वर्ष लोकांना आता कळलेलं आहे. येईल अजून अनेक भ्रष्टाचार याच्यातनं बाहेर पडणार आहेत आणि कोण किती पाण्यात आहे हे मुंबईकरांना देखील कळणार आहे. आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, ज्या सरकारनं कोस्टल वे केला, ज्या सरकारनं अटल सेतू केला, ज्या सरकारनं नवी मुंबईचं एअरपोर्ट केलं, मुंबईकरांचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला. आत्ताच कमलेश रायनी सांगितलं, मी साहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं, की भविष्याच्या 2 वर्षामध्ये एकही SRAचा प्रश्न या परिसरामध्ये आम्ही शिल्लक ठेवणार नाही. जे जे काही SRAचे प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि कोण जर दादागिरी करत असेल तर कमलेशजी माझ्यावर सोडून द्या, मी पण कोकणातलाच आहे, माझ्या फक्त हसण्यावर जाऊ नका. मी ज्यावेळी 2004ला पहिली निवडणूक लढवली वयाच्या 28व्या वर्षी, तेव्हा माझ्यासमोर कोण कोण होते आता त्यांची मी नावं घेत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये 2004ला उदय सामंत निवडून आला आणि 2004 नंतर आतापर्यंत 1 लाख मतांना माझ्या मतदारसंघामध्ये निवडून येतो. असंच काम रितेश तू करावं ही माझी आपल्याला विनंती आहे. आणि शेवटी आपण या समाजाचं देणं लागत असतो, आपण या मतदारांचं देणं लागत असतो. आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मी केलं तेच माझ्या रितेशकडनं अपेक्षा आहे की एखाद्याचं काम नाही झालं तरी चालेल, परंतु आपल्याकडे आलेला नागरिक हा समाधानी होऊन, तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली, तुम्ही त्याच्याबरोबर डायलॉग केला, तुम्ही त्याच्यावरच संवाद साधला, म्हणून हसत हसत परत गेला पाहिजे. आणि त्यानं लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे की आमच्या नगरसेवकाकडनं कदाचित माझं काम झालं नाही, पण त्यानं माझं हसत हसत स्वागत केलं आणि हसत हसत त्यानं मला घराच्या बाहेर पाठवलं. हीच लोकांची अपेक्षा असते. मला असं वाटतं की ह्याच्या पलीकडे लोकांची अपेक्षा काय नसते. जेव्हा नगरसेवक म्हणून आपण निवडून जातो त्यावेळी त्यांना मान सन्मान देणं, ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलंय त्याला मान सन्मान देणं, एवढं जरी तुम्ही केलं तर 15 वर्ष तुमच्या वडिलांनी सत्ता उपभोगली ना महानगरपालिकेची, किती 25 वर्ष, पुढची 25 वर्ष तुमचीच आहेत. नाही, आई पण होत आहे, पण भविष्यामध्ये त्या दोघांनी जसं काम केलंय, मुर्जी काका जसं काम करतायत, भाजपाचे आमचे सर्व सहकारी जसं काम करतायत, तसं तू जर काम केलंस तर पुढच्या 5 वर्षांना हीच जनता सांगेल, आता ह्याच्या समोर कोणी जरी उमेदवार असला त्याला 10 मतं सुद्धा पडणार नाही, तेवढं चांगलं काम आमच्या रितेशने केलं, एवढं चांगलं काम करून दाखवलं. आणि तुझी जबाबदारी तुझ्या बाबांच्या साक्षीनं आता मुर्जी काकाने स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळे बाबा पण तुझ्याबरोबर आहे आणि काका पण तुझ्याबरोबर आहे. असं भाग्य क्वचित लोकांच्या नशिबामध्ये येतं. आणि म्हणून मला एवढंच काकांना आणि रितेशच्या बाबांना सांगायचं आहे की तुमची देखील जबाबदारी आहे. आज 29व्या वर्षी तो निवडणूक लढवत असताना काही पाठीपुढं होऊ शकतं, पण माझा मतदार राजा नाराज होणार नाही.
त्याला काही कमी पडणार नाही ही दक्षता काका आणि बाबांनी देखील घेतली पाहिजे आणि ते भविष्यामध्ये घेतील एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, महाराष्ट्राचीच राहणार आहे आणि जी लोक मुंबईमध्ये राहतात ती महायुतीच्या सरकारची आहेत हा देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो. पुन्हा एकदा धनुष्याच्या समोरचं बटन दाबून रितेशला विक्रमी मताने आपण निवडून द्यावं एवढी देखील कळकळीची विनंती करतो. आज अनेक उमेदवार आमच्या या व्यासपीठावर आहेत, ते ज्या ज्या प्रभागातनं उभे आहेत, ज्या ठिकाणी कमळ ही निशाणी आहे, ज्या ठिकाणी धनुष्यबाण ही निशाणी आहे, या दोन्ही निशाणी समोरचं बटन दाबून आमच्या बाकीच्या उमेदवारांना देखील फार मोठं मताधिक्य मिळवून द्यावं एवढीच विनंती करतो. आणि आजची ही सभा प्रचाराची सभा तर आहेच, पण आपण ज्या संख्येने जमलाय ती विजयी सभा आहे असं मी मानतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.